येथे शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी झालेल्या शिवसेना पक्षाच्या पाटणूस पंचायत समिती गणाच्या जाहीर प्रचार सभेत मंत्री भरत गोगावले यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निजामपूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार ॲडव्होकेट राजू साबळे यांच्यावर जोरदार टीका केली। या टीकेचा माणगाव येथे रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन ॲडव्होकेट राजू साबळे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। नुकतेच निधन झालेलं आहे, त्यांना विनम्र आदरांजली वाहून आता बहुतेक आमच्या मीटिंग होणार नाहीत, जाहीर सभा होणार नाही, म्हणून आता माझी काही भूमिका आहे या निवडणुकीच्या बाबतीत। मी उमेदवार असल्यामुळे, निजामपूर गटातला उमेदवार असल्यामुळे गाणातला, तर माझ्या काही भूमिका आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी मी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे। काल जी भरत शेटनी जी गोगावलेंनी जी घेतली पत्रकार परिषद, सॉरी आपली जाहीर सभा, त्यामध्ये मला काही माझ्याबद्दल बोललं गेलं, आरोप केले गेले, त्यामुळे मला खंडन करण्यासाठी मी आजची घेतलेली आहे। हे नक्कीच तुम्हाला ऑडिओ क्लिप ऐकून दाखवलेली आहे, परत वाढल्यावर ऐकून दाखवायची गरज आहे का? तर त्या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट होतं आहे, सरपंचाला एका बागडे म्हणून सरपंच आहे, ते मिस्टर ते बायको त्यांची सरपंच आहे, तर तिला पक्षात घेण्यासाठी 1 लाख रुपये त्यांनी देऊ केले होते। ड्रायव्हर त्यांची अशी ती क्लिप आहे आणि ते पैसे परत मागत होते ते पक्षात प्रवेश न केल्यामुळे। तर आता घोडेबाजार कोण करते यातनं स्पष्ट होते, पैशाचा बाजार कोण करते, पैसे कुणाकडे आहेत। काल बसने सांगितलं मी कुठं कमी पडणार नाही, मी याने पैसे किती वाटणार आहेत बघा, ते पैसे किती वाटायचे त्यांनी तयारी चालली आहे तुम्हीच बघा। दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेनेच्या आईचं नाव देण्याचा प्रस्ताव माझा वैयक्तिक नव्हताच, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचा होता। माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांच्याशी तो प्रस्ताव ठेवला होता, त्या मिटिंगमध्ये मीही नव्हतो, मी स्वतः हजर नव्हतो त्यावेळेला हा प्रस्ताव त्यांच्याकडे गेला होता। तेव्हा त्यांची काय कबूल केल्या असेल गोष्टी, त्यामध्ये त्या फक्त झाल्या नाहीत, एकही पैशाची मदत केली नाही, एकही त्या परवानगीसाठी एकही मदत त्यांनी केली नाही। मंत्रालयात मी 100 वेळा बरेचसे चला आपल्या परवानगीसाठी आपल्या हसन मुश्रीफांकडे जायचं आहे, ते खाते मंत्री आहेत, तुम्ही पण मंत्री आहेत, तुम्हाला नाही बोलणार नाही कोण, ह्यांनी एकही हालचाल केली नाही। शेवटी मला नाईलाजाने तडकरे साहेबांचे पाय धरायला लागले, तडकरे साहेबांना मी घेऊन हसन मुश्रीफांकडे गेलो, 1 वेळा 3 वेळा ते आले, मुख्यमंत्र्यांकडनं ती फाईल घेऊन आली आमची अंतिम मान्यतेची, आणि मग आम्हाला माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाने तो निर्णय घेतलेला आहे की आपण हे तडकरे साहेबांच्या आईचं नाव द्यायचं। तुम्ही काय नाव संपूर्ण नाकारार्थी तुम्ही जर भूमिका घेतली, कॉलेज चालू नाही, कॉलेज होऊच नाही अशी भूमिका असेल, तर तुम्हाला काय तुमच्या आईचं नाव देण्यात काय पॉईंट राहिलं त्यात? असं माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाने नंतर प्रस्ताव आणला, त्याला मान्यता दिली, नंतर रितसर आम्ही तो अर्ज केला युनिव्हर्सिटीकडे, रितसर नाव बदलून घेतलेलं आहे। त्यात वैयक्तिक कुणाचा परिषद वैयक्तिक कुणाचं हे करण्याचा प्रश्न येत नाही, प्रश्न व्यक्तीचा कुठला येत नाही आहे, हा संस्थेचा प्रश्न आहे। संस्थेचे ठराव आहेत, संस्थेचे वेगवेगळे ठराव आहेत, ते सगळे ठरावानुसार झालेलं आहे, तिथे राजू साबळेचा काही त्यात प्रश्न येत नाही। एकही पैशाची त्यांनी मदत घेतलेली नाही आम्ही, तो सुद्धा ती चूक भविष्यामध्ये, पण तुम्ही 7 वेळा म्हणजे सगळे 7 पास लोकांना पुनर्विधी करायचं तुमचं म्हणणं आहे का? अशिक्षित लोकांना सगळ्या पुनर्विधी करावं असं तुमचा आग्रह आहे का? आजही शब्द आहे, आजही वाद आहे तो। आता मी कुणाला हे देणार हा प्रश्न आहे, अजितदारांना तोंड दाखवू शकणार नाही ही गोष्ट खरी आहे, परंतु अजितदारांना दिलेला शब्द हा मानवतले राष्ट्रवादी मानवतावादी राष्ट्रवादी काय करते, सर्व खरं करतील आणि 40 जागा निवडून आणतील आणि पंचायत समितीसुद्धा ही 100% राष्ट्रवादी निवडून येईल, हे मी ग्वाही देतो, आजही ग्वाही देतो। असेल तर मला माहिती नाही, कुठलेही आम्ही शाळेमधनं किंवा माझ्याकडे आता 500 शिक्षक आहेत, मी कशा कोणालाही करू, मी कधीच कुठल्या निवडणुकीमध्ये माझ्या संस्थेचा वापर करत नाही, शाळा शिक्षणाचा वापर करत नाही आहे, कधी कुणाला मी सांगितलेलं नाही। वैयक्तिक कॅपॅसिटी म्हणजे ते
आपल्या ड्युटीच्या नंतर ते फ्री असतात. तर माझ्यासाठी कोण एखादा गेला असेल त्याला मी काही त्याला नाही बोलू शकत नाही, प्रचार करू नकोस म्हणून. मी स्वतः कुणाला आग्रह केलेला नाही आणि माझ्या कुठले विद्यार्थी गेलेले नाहीत, कुठल्या विद्यार्थ्यांकडे गेले नाही, कुठल्या पालकांकडे गेलेले नाही. आणि लोक सुज्ञ असतात, सुज्ञ आहेत. आता विद्यार्थ्यांना माहिती आहे शिक्षणाची व्यवस्था कोणामुळे झाली आहे माणगाव शहरात. आपण काय करायचं नाही आणि दुसऱ्यावर फक्त बोट दाखवत जायचं. हां, ही पद्धत बरोबर नाही, चुकीची आहे. लक्ष दिलं नाही. आजही तुम्ही जा त्या मतदारसंघामध्ये मी केलेली कामं आहेत, आजही त्या ठिकाणी तुम्हाला सांगतील लोक. आणि एक वेळा लोक पहिल्याला निवडून दुसऱ्यांदा निवडून देतात. जेव्हा लोक पहिल्याला निवडून आलं तर 147 मतं निवडून आलो, दुसऱ्या 2000 मतांनी प्रमोद गोसावी यांच्या विरुद्ध निवडून आलो. याचा अर्थ मी काहीतरी काम करतोच ना, उगाच लोक निवडून देतील. हां, काय बरं विषय तुम्ही का नाही उभे राहिलेत? तुम्ही राहायचं होतं ना उभा माझ्या विरुद्ध. तुमच्यात हिंमत नाही उगाच कोणाला तरी चालवायचं, कोणाला तरी बिचारायला खर्च पाडायचं, हे काम योग्य नव्हे. हे भाऊ, तुमच्या जमिनीचे केसेस तुम्ही मालगावमध्ये काय काय केलं त्या गोष्टी आता मी बोलत नाही, भविष्यात ते येणारच आहेत, लक्षात ठेवतात. सर तुमच्यावर शिक्षण घेऊ शकलो वगैरे वगैरे. आता माझा प्रतिप्रश्न आहे, यांनी एकतरी संस्था उभी केली का हो? एखाद्या संस्थेला मदत केली का हो? शिक्षण संस्था एकतरी शाळा कॉलेज उभारलं आहे का हो? हे 20 वर्ष आमदार बोलत आहेत. शिक्षण क्षेत्रात काय कामगिरी केली यांनी सांगावं. शैक्षणिक क्षेत्रात ही मी कामगिरी केली, व्यवस्था मी इथं करून दिलेली आहे. अनेक लोकांची ऐपतीप्रमाणे फी घेतो, आम्ही माफ करतो. आणि आमच्याकडे स्कॉलरशिप आहे प्रत्येक गोष्टीला, फी रिएम्बर्स होते. फी जरी घेतली आम्ही ना, रिएम्बर्स होते, ती पूर्ण परतावा त्याला मिळतो लगेच त्यांना. त्यामुळे त्यांना पद्धत माहिती नाही शिक्षणाच्या, त्याने माहिती करून घ्यावा, नंतर बोलावं की फी घेतली नाही, फी कमी केली नाही. अहो तुम्ही काय भ्रष्टाचार काय आमच्याकडे सापडत नाही म्हणून तुम्ही ह्या फी घेतली नाही बोलता का? फी घेतल्याशिवाय शाळा कॉलेज चालतात का कधी? तुम्हाला माहितीच नाही आहे शिक्षण क्षेत्रात, तुम्ही काय बोलणार? तुम्हाला काय शिक्षण कशाचे खातात तुम्हाला माहिती आहे का? लक्षात नाही किंमत राहिली ते काय बोलतात, त्याचा त्यांचे ऑडिओ व्हिडिओ किती पकडले गेले तुम्हाला माहिती आहे. परंतु सुनेत्रा वहिनी आमच्या ज्या आहेत त्या दुःख सारून बाजूला महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीसाठी दुसऱ्या दिवशी लगेच त्या ठिकाणी त्या पद धारण करतात. याच्याबद्दल एक वेगळं मत व्यक्त करणं, चांगलं मत व्यक्त करण्याच्याऐवजी चुकीच्या दृष्टीने हे राजकारण नेत आहेत. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं त्यांच्याबद्दल एवढं म्हणजे कुटुंबाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याच्या गोष्टी बोलले आणि हे यांचे पाईक बा कसे बोलत आहेत. किंवा भरत गोगावले पण मला वाटते स्वागत केलं त्यांनी सुनेत्रा वहिनींच्या निर्णयाचं. कारण की तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळेला सोनिया गांधीचे पती ज्यावेळेला हे झालं, त्यांना मरण आलं, दुर्दैवी त्यांची हत्या झाली, त्यावेळेला सुद्धा सोनिया गांधींना लगेच चार्ज दिला होता पक्षाचा. त्याचप्रमाणे आता प्रत्येक लोकांच्या डोळ्यात दिसते, त्यांना वाटलं होतं हा पक्ष काय बहुतेक अस्तित्व संपेल म्हणून. अस्तित्व पक्ष संपू शकत नाही. तुम्ही लक्षात ठेवा, ही गोष्ट खरी आहे की त्याला व्यवस्थित बोलता येत नाही, म्हणजे त्याला कायदेशीर नॉलेज नाही आहे, प्रशासकीय नॉलेज नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आता ही काय चालण्याची किंवा बैलाची धावण्याची स्पर्धा नाही इथं की त्या ठिकाणी धावलं पाहिजे आणि हे बोललं पाहिजे. हां, की ही या प्रशासकीय नॉलेज असलं पाहिजे तुम्हाला. मी 20 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे, बरेचसेपेक्षाही सिनियर आहे मी. बरेचसे 92ला जेव्हा पंचायत समिती सदस्य आले तेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य होतो, हे लक्षात घ्या. आणि त्यावेळेपासून मी आहे आपलं एका वर्गात करतं काम, हरकत नाही. परंतु प्रशासकीय ज्ञान माझं निश्चितपणे त्यांच्यापेक्षा जास्त आहे, सर्वांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यातल्या पक्षातल्या कुठल्याही व्यक्तीपेक्षा जास्त आहे. आणि तेच मी सांगत होतो की प्रशासकीय नॉलेज माझं चांगलं आहे. 4 वेळा मी जिल्हा परिषदेत वेगवेगळ्या पदांवर काम केलं आहे. मी जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते पदावर काम केलं, प्रतोद पदावर काम, सभापती म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे मला काय हे पुस्तक मी जिल्हा परिषद ॲक्ट वाचून मी एकदम हे केलेलं आहे, पूर्ण माझ्या आत्मसात केलेलं आहे, लक्षात काय. त्यामुळं मला काय त्यांच्या ह्याची गरज नाही आहे. आणि मी काय आहे ते मला माहिती आहे. आणि चालण्यापेक्षा बुद्धी असणं जास्त डोक्यात महत्त्वाचं आहे. ईश्वरांनी असं आहे, मला कोविड झाला होता, कोविडमध्ये मला हे थोडंसं हे आलेलं आहे, आजार आलेला आहे. त्याचा अर्थ मी काय राजकारण बाजूला वगैरे लोक आहेत त्यामधनं बाजूला असा अर्थ होत नाही याचा. आणि ईश्वर कोणाला आजार असला येऊ नये, आपल्या पण मुलं बाळ आहेत, आपण विचार करून बोलावं.
कुणाची आपण हे तुमच्यावर इतकी वेळ आली परत शेत मला वाटलं नव्हतं तुम्ही असं बोलाल म्हणून. कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.